प्रहार डिजिटल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मी दुर्गेश पिलणकर। गजर हरी नामाच्या या कार्यक्रमामध्येही आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपल्या सोबत आहेत नवलाई पावणाई जाकी मिऱ्या महिला भजन मंडळ। आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपण आज तुमच्याशी गप्पा मारतोय। आपल्या गप्पांची सुरुवात एक चांगल्या अभंगाने व्हावी। टाळ बोलची पळीला नाच माझा संग, टाळ बोलची पळीला नाच माझा संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, टाळ बोलेची नाच माझा संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, बारी आले रंग आणि राव, दरबारी आले रंग आणि राव, दरबारी आले रंग आणि राव, दरबारी आले रंग आणि राव, झाले स्वरूप नाही भेदभाव, झाले स्वरूप नाही भेदभाव, झाले स्वरूप नाही भेदभाव, झाले स्वरूप नाही भेदभाव, कैलासाचा राणा झाला पांडुरंग, कैलासाचा राणा झाला पांडुरंग, देवाजीच्या दारी आज देवाजीच्या दारी आज रंगला भंग, टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, टाळ बोलेची पळीला नाच माझा संग, देवाजीच्या दारी आज देवाजीच्या दारी आज रंगला भंग, ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई, एक एक थांब वार करी होई, एक एक थांब वार करी होई, एक एक थांब वार करी, एक एक थांब वार करी होई, कैलासाचा नाथ झाला पांडुरंग, कैलासाचा नाथ झाला पांडुरंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला तुमचे जे नवलाई पावणाई जाकी मिऱ्या महिला भजन मंडळ आहे, त्या मंडळाची स्थापना केव्हा झाली? ऑगस्ट 1998 मध्ये आमच्या नवलाई भजन मंडळाची स्थापना झाली आहे आणि सातत्याने ती आजपर्यंत चालू आहे। दर आठवड्याला आम्ही नवलाई पावणाईच्या मंदिरात भजन करतो, दर मंगळवारी ग्रामदेवतेत। तुमच्यामध्ये भजनाची आवड केव्हा निर्माण झाली? लहानपणापासूनच आम्हाला गाण्याची आवड होती, म्हणजे त्याच्यात माझा भाऊ मोठा तो भजन म्हणजे म्हणायचा तेव्हा, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला भजन करायला म्हणजे हे दिलं, प्रोत्साहन दिलं। त्याच्यात कमलाकर खर्डे ते आम्हाला आता आहेत, ते आमच्या बरोबर, ते आम्हाला हे म्हणजे नाल वाजवायचे, ते मृदुंग वाजवायचे आणि आमच्या बरोबर कायम सगळीकडे जायचे। आम्ही
भरपूर ठिकाणी गेलेलो आहे भजन करायला. एका साईडला घर, मुले आणि इतर जबाबदाऱ्या आणि त्याबरोबर भजन, हे तुम्ही कशा ऍडजस्ट करता? आधी पहिली मुळात आम्हाला सगळ्यांना आवड आहे भजनाची, त्याच्यामुळे वेळ ऍडजस्ट करतो आम्ही कसंही करून, म्हणजे जेवण वगैरे करून आम्ही सगळं वेळेत जातो. शिवाय मी नोकरी करते, कुठे बाहेर जायचं असेल तरी मी तिथून येऊन सगळ्यांना म्हणजे सगळ्या तयार असतात, आम्ही जातो. सगळ्यांना आमच्या याची आवड आहे भजनाची खूप, त्यामुळे ते ऍडजस्ट होतं. चांगल्या गप्पा रंगतात आपल्या. पण मी काय म्हणतो की तुम्हाला ह्या भजनाची आवड ही कशी निर्माण झाली? म्हणजे माझ्या लहानपणीपासून आम्ही आमच्या घरात सगळे म्हणजे आमच्या वाडीतली सगळी लोक भजन करणारी आहेत आणि माझ्या भावाला भरपूर आवड आहे भजनाची होती, म्हणजे त्याने आम्हाला प्रोत्साहित केलं की बाई तुम्ही भजन मंडळ करा. सगळ्या आमच्या वाडीतल्या बायका पण व्यवस्थित म्हणजे आवडीच्या होत्या ना, सगळ्यांना आवड होती, त्याच्यामुळे सगळ्या यायच्या ह्याला. आणि त्याच्यामुळे असं एकत्र आम्ही तेव्हा 35 जण होतो. जेव्हा एकत्र म्हणजे आम्ही भजन करायचं ठरवलं तेव्हा 35 जण आम्ही तेव्हा होतो. आता थोड्या अजून असल्या असत्या, पण ते आता जरा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून आल्या नाहीयेत. आणि भजन म्हणायला लागलो. माझ्या वाडीतले सगळे म्हणजे देवीदास पाटील, कमलाकर खर्डे, चव्हाण आता पेटी वाजक होते ना ते, आणि माझा भाऊ, असे सगळे आम्हाला प्रोत्साहन करायचे, आमच्याबरोबर यायचे, आम्हाला शिकवायचे, असं म्हणा असं म्हणा. असं करून आम्ही शिकलो, म्हणजे आवड आम्हाला निर्माण झाली. आणि आम्हाला भरपूर ठिकाणी म्हणजे तेव्हा आम्ही विश्वेश्वराच्या देवळात करायचो, राधाकृष्णाच्या देवळात करायचो, आम्ही विठोबाच्या देवळात केलेलं आहे, रामाच्या देवळात केलेलं आहे, परत गुळ्यात केलेलं आहे. म्हणजे सगळीकडे आम्ही कोणी बोलवलं की आम्ही तिथेही जायचो भजन करायला. तुम्हाला तुमच्या घराचा सपोर्ट कसा होता? घरातून सपोर्ट मिळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही, घरातला सपोर्ट कसा होता? सगळ्यात म्हणजे आमचे मिस्टर किंवा आमच्या महिलांचे मिस्टर, घरातल्या सगळे आम्हाला जा म्हणून सांगायचे, ते ऍडजस्ट करून घ्यायचे. जेवायला जरा उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आताही तेच करतात. आपल्यासोबत अजून महिला आहेत, आपण त्यांच्याकडनंही मंडळातल्या महिलांकडून थोडी माहिती घेऊया. आताची जी तरुण पिढी आहे ती भजनाकडे कशी आकर्षित होत आहे? नमस्कार, मी आले 2001 ला इकडे या देऊळवाडीला. हे सगळ्या बायका भजन करत, त्यावेळी मला पण अशी आवड झाली तयार की हे सांस्कृतिक कार्यक्रम काहीतरी आपल्या बायकांच्यात आहे चालू, बरं वाटलं जरा. मग मी पण यांच्यात मिक्स झाले आणि हळूहळू सगळ्या मुलींनी पण हळूहळू वारसा म्हणजे हा चालवावा पुढे, संस्कृती भजन हे बी, म्हणून वारसा चालवावा अशी आमची इच्छा आहे. मुलींनी वगैरे महिला मंडळ आहे पुढे चालावं. आताचे डिजिटल युग आहे आणि डिजिटल युगातली जी पिढी आहे त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? बरीचशी मुलं मुली जास्त करून मोबाईलच्या व्यसनाधीन झालेली दिसत आहे. इतर व्यसन पण असतील, पण जास्त करून मोबाईलच्या ह्याच्यामध्ये व्यसनाधीन झाले. त्या लोकांनी थोडंफार भक्ती मार्गाकडे वळावं किंवा असं करमणुकीची साधनं म्हणून लोककला या म्हणून हे असे भजन वगैरे असं लोककलेकडे जावं थोडंफार. तो पण एक त्यांच्यासाठी एक संदेश असेल की त्यातून ती मुलं पुढची पिढी पण घडवू शकतील त्यांच्याबरोबर. जवळपास तुम्ही 25 वर्ष भजन करतायत, 25हून अधिक जास्त तुम्हाला भजन करून झाली. त्यामध्ये तुम्हाला असा कोणता जो क्षण आहे भजनामध्ये किंवा कुठला तुमचा प्रसंग आहे तो तुमच्या अजून आठवणीत आहे? असे बरेच म्हणजे प्रसंग आहेत. एकदा आम्ही राधाकृष्णाच्या देवळात गेलो होतो. आमच्या बरोबर वादक म्हणून कमलाकर खर्डे होते आणि पेटी वादक माझा भाऊ होता. आणि मी एक गाणं म्हटलं होतं, तेव्हा 10-12 माणसं तिथे देवळात भरपूर गर्दी होती आणि 10-12 माणसं येऊन माझ्या दादाला सांगायला लागली की त्या कोण आहे, त्या गायिका, म्हणजे इतका त्यांचा आवाज सुंदर आणि इतकं सुंदर गाणं, म्हणजे जवळ 2000 सालची गोष्ट असेल ती. तर तेव्हा असं म्हणजे एवढं मला भरून आलं ना, माझा दादा मला येऊन सांगायला लागला की बाई तुला असं असं म्हणत होते. तेव्हा तो क्षण मला अतिशय म्हणजे हे आहे स्मरणात राहण्यासारखा. आणि तेव्हापासून माझा दादा अजून हे प्रोत्साहन द्यायला लागला आम्हाला की तुम्ही जा सगळीकडे. प्रत्येक वेळी आम्हाला सगळीकडे कुठे गेलं तरी असायचं आमच्या बरोबर. एक सुनील भाटकर म्हणून आहेत, ते एक असतात आमच्या बरोबर कायम. एक हे आमचे देवीदास पाटील माझे बंधू, ते पण आमच्या बरोबर कायम असतात. त्यांची खूप आम्हाला मदत होते प्रत्येक वेळी. आपण कार्यक्रमाच्या शेवटीकडे आलो आहोत. या कार्यक्रमाची शेवट एक चांगल्या गवळणी व्हावी. गवळणीच्या घरी हे माझा
हरी गवळणीच्या घरी हे माझा हरी भर दुपारचा प्रहरी जातो सांग खेळाया आला नाही आला ग माझा हरी गवळणीचा घरी हे माझा हरी भर गवळणीच्या घरी हे माझा हरी भर दुपारचा प्रहरी शोधी राधा घरोघरी शोधी राधा घरोघरी शोधी राधा घरोघरी कुठे दिसेना माझा हरी बाई कुठे दिसेना माझा हरी गवळणीच्या घरी हे माझा हरी भर दुपारचा प्रहरी गवळणीच्या घरी हे माझा हरी भर दुपारचा प्रहरी जातो सांगून नाही आला ग माझा हरी गवळणीच्या घरी हे माझा हरी भर दुपारचा प्रहरी गवळणीच्या घरी हे माझा हरी भर दुपारचा प्रहरी आज